जय शिवराय दोस्तांनो, संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सध्या एकच प्रश्न पडलेला आहे, की बाबा शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे, हे माफ होणार आहे का? शेतकऱ्याचं जे कर्ज काढलेलं आहे, हे माफ होणार आहे आणि हे कर्जमाफी जे आहे, ते आता कोणाची होणार आहे? भरपूर दिवसातनं चर्चा सध्या चालू आहे, की विविध माध्यमांच्या माध्यमातून किंवा विविध चॅनलच्या माध्यमातून अशी चर्चा होते आहे, की बाबा 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी ह्या वर्षी होणार किंवा 100% शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार. अशा प्रकारचे बहुतांश किंवा भरपूर असे चॅनलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित होत आहेत. आता ह्यावरच प्रश्न म्हणजे असं तोडगा, की बाबा आता सध्या राज्यातील आपले कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सारखे म्हणजे जास्त करून प्रमाणामध्ये चर्चेमध्ये विषय घेतला जातो, की बाबा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय होणार? तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, की त्यांच्याकडूनही सानुकूल दिसून येत आहे. म्हणजे त्यांच्याकडूनही होकार दिसून येत आहे आणि कर्जमाफी होणार असे सांगण्यात वारंवार येत आहे. पण आता ह्यामध्ये असा विषय असा झालेला आहे, की बाबा कर्जमाफी होणार आहे कोणाची? आता सानुकूल कर्जमाफी म्हणजेच जे शेतकरी थकीत आहेत किंवा जे चालू आहेत किंवा जे नियमित आहेत ह्यांच्या किती प्रमाणात किंवा कोणाची कशी कर्जमाफी होणार आहे, हे नंतर आपल्याला समजून येणारच आहेत. याचा अद्यापही नाही कळलं तरी पुढे पुढे चालून ते कळणारच आहे. पण ह्यासाठी एक सरकारने समिती स्थापन केली होती, बाबा अभ्यासू समिती. आता ह्या समितीचा जो अभ्यास आहे ते आता येणारं जे बजेट आहे म्हणजे 23 फेब्रुवारीपासून जे बजेट चालू होणार आहे, ह्या बजेटमध्ये हा विषय घेणं फार महत्त्वाचा आहे. हा विषय म्हणजे आता कोणता तर बाबा शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो विषय आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आता ह्या बजेटमध्ये घेतला जाणार आहे. हा विषय जर बजेटमध्ये घेतला आणि हा विषय जर बजेटमध्ये घेतल्यानंतर आपल्याला 7 फेब्रुवारी म्हणजे 7 मार्चपर्यंत अभ्यासू जी समिती आहे, ह्या समितीचा अभ्यास आपल्याला 7 फेब्रुवारीपासून जाहीर होतो आणि हा जाहीर झाल्यानंतर जून किंवा जुलै महिन्यामध्ये आपली थकबाकी जी आहे म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफी जे आहे ते कधी होणार आहे, काय होणार आहे, हे जूनमध्येच होणार आहे. पण त्याआधीच आता अभ्यासू समितीचा जो अभ्यास आहे म्हणजे हा अभ्यास जे आहे 7 मार्चला आपल्यासमोर म्हणजेच शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येणार आहे आणि हा अभ्यास मांडल्याच्या नंतरच या समितीची जी हे समितींनी सध्या त्यांच्या प्रगतीपथावर काम चालू केले आहे किंवा बँका ज्या आहेत बँकांनी आता प्रत्येक शेतकऱ्याकडून कागदपत्र घेण्यासाठी किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं कागदपत्र घेऊन गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. हे कागदपत्र गोळा घेऊन ह्याच्यानुसार एक अभ्यास केला जातो आणि ह्यानुसार शेतकऱ्याला किती लाभार्थी बाबा चालू कर्जमाफीमध्ये आहेत, किती थकीतमध्ये आहेत, ह्याचा अभ्यास आता 7 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजेच ह्या कर्जमाफीचे जे प्रकरण आहे ह्यासाठी एकदम फास्ट प्रकारे वेग चालू आहे. सरकारकडून फास्टमध्ये ह्याच्यावर काम करण्यास सुरुवात आहे आणि संबंधित जिल्ह्याच्या निबंधक ऑफिसांना म्हणजे फास्ट प्रकारे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्जमाफी होण्यासाठी ह्यासाठी कागदपत्रांची पूर्तता किंवा आता खाजगी प्रकरणात जे बँका आहेत ह्यांनी सगळ्यांनी कागदपत्र गोळा केलेले आहेतच, पण आता राष्ट्रीयकृत बँकांत ज्यांचे कर्ज आहेत ह्यांनाही लवकरात लवकर कागदपत्र बँकांनी मागण्यास सुरुवात करणार आहेत किंवा ह्यांचाही एक आढावा लवकरच बँकांकडून सरकार घेणार आहे आणि येणाऱ्या बजेटमध्ये हा विषय घेतल्यानंतरच आपल्याला आपली कर्जमाफी कधी होणार आहे हे काही समजणार आहे. कर्जमाफी तर होणार आहेच, पण कोणाला किती किती प्रकारात कर्जमाफी किंवा कशा प्रकारात होणार आहे हे कळणार आहे आणि ही जी बैठक झाल्यानंतर जे आपल्याला अहवाल येणार आहे ह्या अहवालाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये वेळोवेळी नवीन जे काही हालचाल होईल किंवा नवीन नवीन काय हालचाली भेटणार आहेत यात आपण लवकरच अपलोड करणार आहे. जशी माहिती भेटणार आहे तशी लवकरच आपण व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे. धन्यवाद.